काय झालंय आपला तरीदार व मसालेदार गावठी कोंबडा चवीला अप्रतिम लागतो. नक्की बनवा, सगळ्यांना आवडणार. आवडल्यास लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करा फ्रेंड्स. हाय फ्रेंड्स, कसे आहात? आज आपण संडे स्पेशल बनवूया गावठी कोंबडा. गावठी कोंबडा बनवण्यासाठी इकडे मी बघा 3 पाव गावठी कोंबड्याचं मटण घेतलेलं आहे. म्हणजे मोठा कोंबडाच घेतला होता, ते कापल्यानंतर 3 पाव ते 800 ग्राम मटण पडलेलं आहे. तर आता आपण मॅरिनेट करून घेऊया. सगळ्यात पहिल्यांदा आपण घालूया अंदाजे 1 चमचा आलं लसूण पेस्ट घालूया. 1 चमचा आपण मीठ घालणार आहोत. आता घालूया 1 चमचा हळद आणि 1 चमचा मी धणा आणि जिरा पावडर घालत आहे. आता आपण हे मॅरिनेट करून घेणार आहोत आणि हे 4 तासासाठी मी ठेवून देणार आहे. मी संध्याकाळी बनवणार आहे, तर 4 तास आपलं हे छान मुरलं जाईल. चिकन मॅरिनेट करून 4 तास झालेले आहेत. आता आपण शिजायला टाकणार आहोत. 1 टोमॅटो घातलेला आहे मी. अर्धा कांदा घातलाय कापून, बारीक चिरून घ्यायचा. आपला कोंबडा 30 मिनिटं शिजून तयार झालेला आहे. आता आपण फोडणी मारूया. फोडणीसाठी मी कढईत तेल घातलेलं आहे. आता आपण कांदा आणि ठेचलेलं लसूण घालूया आणि गुलाबी कलरवरती तळून घेऊया. 2 चमचा मी तेलाचा वापर केलेला आहे. तुम्हाला किती तेलकट आवडतं त्याच्यावरती आहे. तेल प्रमाणातच वापरत चला, म्हणजे आपल्या शरीरात फॅट तयार होणार नाही. तर मी तेलाचा वापर अगदी मध्यम करत असते. कांदा तळून झाला आहे. अर्धा चमचा हळद घालूया. हा माझा घरातच बनवलेला घाटी मसाला. तुम्हाला जेवढा आवडतो किंवा तुमच्याकडे जो आहे तो घालू शकता. हा घाटी मसाला ना वर्षभराचा बनवून ठेवलेला असतो, त्यामुळे प्रत्येक भाजीत, उसळीत किंवा नॉनव्हेजमध्ये हा मसाला जातोच. आत्ता घालूया कांदा आणि खोबऱ्याचं वाटण आहे. सगळं कांदा खोबरं वगैरे खरपूस भाजून घेतलेलं असतं आणि ते वाटण मी तयार करून फ्रीजला ठेवते, त्यामुळे मी वेगळं वाटण दाखवलेलं नाही. कांदा खोबऱ्याचं वाटण मी खरपूस भाजून घेतलेलं आहे आणि घमघमाट सुटला आहे. वास सुटेपर्यंत परतायचं. आत्ता आपण घालणार आहोत शिजवलेला कोंबडा. छान शिजवून घेतलेला आहे, मऊ शिजलेला आहे आणि आता आपण छान परतून घेणार आहोत. आता मी चिकनचं पाणी होतं ना तेही घातलेलं आहे. आपण जे शिजवून घेतलं होतं ना ते